नमस्कार मंडळी, मी रायगडच्या दीपेश आहे. यूट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चालू आहे नालासोपाऱ्याला म्हणजे रायगड मराठी प्रतिष्ठानकडून दरवर्षीप्रमाणे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर आता आपण तिकडे जात आहोत. तर मित्रांनो, बोरिवली स्टेशनवर मित्र पण भेटणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत. चला तर आता इकडे शेअरिंग रिक्षामध्ये बसलोय कांदिवली पोईसरला, म्हणजे पोईसर वेस्टला. तर आम्ही नंतर बोरिवली स्टेशनला जाणार. तिकडे दोघं जण मित्र मिळणार आहेत, त्याच्यासोबत आपण जाणार तिकडे आणि तिकडे जाऊन आपण पुढचा कार्यक्रम कसा होतो ते आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, आपण पहिले मित्रांची भेट घेऊया, मग आपण सोबत होऊया. हा बघा मित्रांनो, आता मित्र आलेला आहे, भेटलं. स्वतः लेट आलाय. चल, नालासोपारा स्टेशन उतरून विजयनगर साईडला आम्ही जातो होता आणि शेअरिंग रिक्षामध्ये पण फसलो आहेत. आता आपले दादा पण आले, एक लेडीज आहे, दुसऱ्या रिक्षामध्ये जातात. चला मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अखंड हिंदुस्थानच्या राष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करू. व्यासपीठावर सर्व क्षेत्रातील विविध क्षेत्रातील जे उपस्थित मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे म्हणून बसलेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन व आभार. माझ्या समोर व माझ्या मागे व्यासपीठावर सुद्धा उपस्थित असलेल्या सर्व आपल्या मी मराठी बांधवांच्या परिवारांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद. सर्वप्रथम मी
रायगड मी मराठी प्रतिष्ठान या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो की जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असतात ते मला आवर्जून बोलवतात आणि मी सुद्धा एक परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्या समोर येतो. आज सुद्धा हा त्यातलाच एक भाग आहे. कदाचित मी मराठी प्रतिष्ठानची हे परीक्षा घेण्याचे ठरवलं असेल की कीर्ती चाले साहेब कोरेगाववरून येतात का, तर तुम्ही 10 वेळा जर मुंबईला येत असाल, तुम्ही 100 वेळा इथे तुम्ही फक्त बोलवा, तुम्ही हात द्या, मी तुमच्या समोर हजर आहे. तुम्ही फक्त हात द्या, मी तुमच्या पाठीशी उभा राहणार. आज समीर टकाले साहेबांनी माझं तोंड भरून खूप कौतुक केलं. मला आता भीती वाटायला लागली की कुठं मी तुमच्या कार्यक्रमामध्ये कमी पडत चाललो का, कारण एवढी स्तुती करतात. त्यामुळे मी जे तुम्हाला मदत करतो, मला असं वाटतंय की ती कदाचित कमी असावी. याच्या पुढे मी तुम्हाला ग्वाही देतो की माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची कोणतीही कमतरता पडणार नाही. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून ज्यावेळेस मला आमंत्रण देण्याकरता तुमचे प्रतिनिधी आले होते, मराठी प्रतिष्ठानचे, मी रायगड मराठी प्रतिष्ठानचे, तुम्ही त्यांना एक सजेशन दिलं होतं की तुमच्या कार्यक्रमामध्ये स्त्रिया पुरुष लहान मोठे सर्वच येतात, तर तुम्ही थोडे जेवणाची सुद्धा व्यवस्था करा. जेवणाची व्यवस्था केली की नाही ते मला माहित नाही, परंतु नाश्त्याची मात्र व्यवस्था केली आहे. तर बघून माझं जे तुम्हाला सजेशन दिलं होतं तर त्याचं काहीतरी सात्विक झालं असं मला मनापासून वाटतं. त्याबद्दल मी रायगड मराठी प्रतिष्ठानचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्यांना मी हे सुद्धा सांगितलं होतं की जर पैशाची अडचण असेल तर मी खर्च करण्याकरता तयार आहे, परंतु अशा प्रकारे तुम्ही आयोजन करा, कारण इथं उपस्थित स्त्रिया आहेत, त्यांना घरचं काम सांभाळायचं, पुन्हा इथं तुमच्या कार्यक्रमाला यायचं, तर त्यांना एक दिवस तरी सुट्टी भेटू द्या की संध्याकाळी कार्यक्रमाला गेल्यानंतर, दुपारी गेल्यानंतर संध्याकाळी आपण जेवण करूनच येऊ, म्हणजे निश्चिंत. आणि कार्यक्रमाची त्यामुळे उपस्थिती जी आहे भरपूर आहे, कुठेही बसण्याकरता जागा नाही. बाकी सुद्धा आमचं पूर्ण सीट कव्हर झालेले आहेत. तर अशा प्रकारची संख्या वाढवायची असेल तर निश्चितच स्त्रियांची, सर्व पुरुषांची व त्यांच्या परिवाराची उपस्थिती अनिवार्य आहे. राहिली गोष्ट रायगड मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची, तर यांच्या कार्यक्रमाविषयी मी जर काही सांगणं म्हणजे सूर्याला काहीतरी बोट दाखवण्यासारखं होतं. यांचे कार्य खूप मोठे आहेत आणि सुरुवात केली आणि त्यांची भरारी अगदी उंचच जात आहे. मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारचे जे मराठी भाषा किंवा हिंदुत्व किंवा आपल्या महाराजांचं जे कर्तृत्व आहे, यांचं जे काय आपली जागृती करायची असेल तर हे नेहमीच रायगड मराठी प्रतिष्ठान मार्फत पुढे ना कोणत्या कार्यक्रमात हे जाहीर प्रकटपणे दिसतच असते. साहेबांनी सांगितलं की मराठी माणसं पुढे येत नाही, व्यवसाय करतात. ही खरी परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण जाणतो. आणि मी असं सांगतो की मराठी माणूस जर व्यवसायात येत नसेल तर आज जे आपले आई वडील कुठेतरी मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये कामाला होते, त्याच्यानंतर ते पुन्हा मंत्रालयामध्ये त्यांची मुलं मंत्रालयामध्ये कामाला लागले आणि त्यांची मुलं आज डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील आहेत, हे सुद्धा कमी नाहीये. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही, कारण करण्याची इच्छाही असते त्यांची, आणि आपण जबरदस्ती सांगणं सुद्धा त्यांना पटत नाही. त्यांना जागा करून दिली, त्यांना जर जागा दाखवली की इथं तुम्ही बसा, तर ते सुद्धा ते करत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु आपण शिक्षणामध्ये सुद्धा पुढे चाललो हे विसरता येत नाही. आपल्यामध्ये मराठीमध्ये आता पुष्कळ शाळा बघतोय, तर त्याच्यामध्ये जेव्हा शिक्षक असतात किंवा फॉरेनमध्ये आपली संख्या बघितली मराठी लोकांची, तर हे एक विशेष संख्या आपली मराठी लोकांची भारतात नव्हे तर परदेशात सुद्धा आहे. ठीक आहे, आपल्याला रस्त्यावर बसून काम करणं आवडत नाही आणि रस्त्यावर बसून काम केल्याशिवाय कोणताही मोठा इंडस्ट्रीज होऊ शकत नाही. शिक्षण घेऊन सुद्धा मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो तुम्हाला की माझे वडील एक सिंपल पिऊन होते आणि त्यांची एकच इच्छा होती की माझ्या मुलाला कोणतरी सहाय्य म्हणावं.
आणि मी माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण केली वकील बनून. आज कोणत्याही कार्यक्रमात गेलो तर मला वकील साहेब म्हणतात. इव्हन माझा मुलगा सुद्धा मला साहेबच म्हणतो. तर घरापासून स्टार्ट होते आणि आपण जर ठरवलं तर निश्चितच त्याचा काही ना काहीतरी फायदा होतो. मी ठरवलं होतं की मी माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करणार. असं तुम्ही सुद्धा मनापासून ठरवा की तुमच्या सुद्धा वडिलांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. जरुरी नाही की रस्त्यापासून बिझनेसच केला पाहिजे. तुम्ही डॉक्टर इंजिनियर बना. आणि मी विशेष करून मातृभगिनींना सांगतो की तुम्ही विशेष करून आपल्या मुलांना मुलींना चांगलं मार्गदर्शन करा. तुम्ही संस्कृतीचं मंदिर आहात. तुम्ही जे संस्कार आमच्यापेक्षा चांगले देऊ शकता. पुरुषांना संस्कार पुरुषांकडून संस्कार अपेक्षित नाहीयेत, परंतु हे खरे संस्कार हे मातृत्वाकडूनच येतात. खरी मायेची जे पात्र असते किंवा मायेची जी ऊब असते ते तुम्हीच मातृत्व म्हणून देऊ शकता. आणि तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ते सर्व घडवण्याची आहे. मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. तसंच तुम्ही तुमच्या बालांना सुद्धा सांगा की तुला डॉक्टर बनायचं, तुला इंजिनियर बनायचं, तुला इंडस्ट्रियलिस्ट बनायचं आहे. आणि तुम्ही जर ते शब्द दिला, तुमचा तो मान ठेवेल, तुमची जो कदर करेल, तो निश्चितच यशस्वी म्हणून काही ना काहीतरी कामगिरी करेल. आणि तो तुमचं घरच नव्हे तर तुमचा परिवार, तुमचा महाराष्ट्र आणि तुमचा देश मोठा करण्यास निश्चितच हातभार लावेल. बोलायचं खूप आहे, परंतु वेळ आहेच. प्रत्येकाला कामं असतातच. आज आचारसंहिता आहे, लागू झालेली आहे. विविध ठिकाणी आमच्या मुंबईमध्ये इलेक्शन आहे. मी आता साहेबांना सांगितलं होतं आचारसंहिता सुरू झाली. मी एक इच्छुक आहे नगरसेवक पदासाठी. आणि मी जे काही बोललो कदाचित माझ्या तोंडून काही निघालं की असं करा तसं करा तर कदाचित मला भविष्यामध्ये प्रॉब्लेम. तर बोलले काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही या, असं काही होणार नाही. आणि नेहमीच प्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ही चांगल्याच गोड बातमीने होते. यावर्षी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी काही देणगी म्हणून कव्हर बंद करून आणलेलं आहे. तर मी आदेश साहेबांना बोलू इच्छितो की त्याने त्यांचा स्वीकार करावा. धन्यवाद. या प्रतिष्ठान आता एक खूप मोठं झालेलं आहे आणि निश्चितच कोणताही कार्यक्रम करायचा असलं तर पैसा हा जरुरी असतोच. आणि नेहमीच मी मदत करतो, यापूर्वी सुद्धा केली आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, वचन देऊ इच्छितो की प्रत्येक इथं व्यासपीठावर जेवढे व्यक्ती बोलले त्यांची प्रत्येकाची इच्छा आहे की काही ना काहीतरी आपल्या मराठी बांधवांचं मराठी लोकांचं भलं झालं पाहिजे. तर तुम्ही निश्चित करा. आणि काही जोर पडली, कोणत्याही पद्धतीची जोर पडली तर निश्चितच रायगड मराठी प्रतिष्ठान तुमच्या सोबत आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत आहोत. निश्चितच आभार द्या फक्त. आम्ही सर्व सदैव तुमच्या सोबत असणार. धन्यवाद. पुन्हा एकदा रायगड मराठी प्रतिष्ठानचे इथं उपस्थित सर्व श्रोत्यांचे व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आज या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय जायले साहेब, त्याचबरोबर या भागातील आपल्या सर्व सहकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांना पाठबळ देणारे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तेलंगेदादा उदयदादा होटल साहेब, आदरणीय मंडलिक साहेब आणि आमचे गावडे साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पाहुणे आणि मला असणारे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ, उपस्थित सर्व माझे सहकारी. दिनदर्शिका ही आमच्यासाठी एक भावनिक मुद्दा आहे. त्या प्रतिष्ठानची ज्यावेळेस आपण स्थापना केली त्यावेळेस दिनदर्शिकेपासून सुरुवात केली. आज 7 वर्ष झाली. कोविडच्या काळामध्ये आपण त्यांना सोडला तर दिनदर्शिकाही आपण दरवर्षी बनवत आहोत. आणि जितके वर्ष होत असतील तितकं त्याचं महत्त्व देखील वाढत राहणार आहे. दिनदर्शिका ही सामाजिक उपक्रम आपल्यासाठी नाही, परंतु सुरुवातीला त्यावेळेस 18 मध्ये त्यावेळेस सगळे दिनदर्शिका बनवत होते. आता ही दिनदर्शिका एक सर्वसाधारण गोष्ट आहे, फक्त बनवण्यासाठी एक असाधारण ताकद लावून जातात. तर आपण सगळ्यांना माहितीच आहे, राजकीय मंडळी सुद्धा स्वतंत्र दिनदर्शिका बनवत असतात
आणि सर्व संघटना बनवतात, त्यामुळे जाहिराती मिळवणं या सगळ्या गोष्टी फार कठीण झालेल्या आहेत. आणि या सगळ्या आव्हानात्मक गोष्टी असताना त्या जाहिराती मिळवणं, त्याचे अपडेट करणं, ते अपडेट करणं हे सुद्धा योग्य रीतीने झालं पाहिजे. कोणाची बर्थडे चुकीचं होते, कोणाचं नाव चुकीचं होतं, या सगळ्या गोष्टी डोक्यात होतात. आणि तरी सुद्धा आमचे सर्व सहकारी हे वेळात वेळ काढून, आता खास करून जी दिनदर्शिका समिती होती आपली कार्यकर्ती, या लोकांनी एवढा उत्तमरित्या नियोजन केला. खरं तर 18 जर का दिनदर्शिका आठवला होत्या, त्यावेळेस म्हणजे अक्षरशः माझे अध्यक्ष सुधीर कांबळे आले असेल तर त्यांना मला त्याचा अनुभव जास्त आहे, कारण आम्ही दोघांनी करून केलेलं आहे. आणि आता ते दिनदर्शिका आम्हाला माहितीच पडलं नाही कधी केलं कधी झालं. आमच्या या विभागातील सर्व सहकार्यांनी विनंती केली की आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे. केलं आणि त्या कार्यक्रमाला आल्यावरती माहिती पडलं की दिनदर्शिका उत्तमरित्या बनवलेली आहे. मी या सर्व समितीचं त्याचे अध्यक्ष विलासदादा धुमाळ होते, आमचे विजयदादा मोरे आलेले आहेत, याच्या समन्वयाखाली या समितीने अतिशय सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीनं फार उत्तमरित्या काम केलं. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर या व्यासपीठावर आज एक विचारांची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळालेली. आज आलेले म्हणजे जाहीर साहेब सांगायचं झालं तर गोरेगाववरून आले. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराकरिता या ठिकाणी असणारी पाहुणे मंडळी तिकडे गोरेगावात आली होती. यांचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे. म्हणजे साहेब आदरणीय साहेबांचा गोरेगाव आणि या लोकांचा इकडे कुठेतरी म्हणजे विरार वसईमध्ये असेल. परंतु कोणत्याही गोष्टीचा बाबा गोरेगावमध्ये जाऊन माझं काय काम आहे, वसई विरारमध्ये जाऊन माझं काय काम आहे. भविष्यात सगळे भावी नगरसेवक आहेत. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की आज भावी नगरसेवक आहेत. आपल्या येणाऱ्या काळात नगरसेवक असणारे सर्व भाव व्यासपीठ पाहायला आम्हाला मिळेल. एवढी निस्वार्थी व्यक्तिमत्व आम्हाला प्रतिष्ठानला लाभलेले आहेत. याच कारणाने प्रतिष्ठान हा निस्वार्थीपणाने कार्यरत आहे. आणि हा सर्व आपला आमचं काय आम्ही फक्त रोजचं लावलेलं आहे, त्याला आशीर्वाद देण्याचं काम ही आपल्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी आमच्यासाठी करत असतात. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी बोलल्याप्रमाणे पुढच्या वेळेस सगळे नगरसेवक बनून या ठिकाणी या दिनदर्शिकेचं आज मी वसई विरार विभागातील सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिचारे सगळे 7 वाजता कामावरती गेले मुंबईमध्ये की येण्यासाठी त्यांना 10-11 मला वाटतं इकडे वाजतात. एवढं सगळं होत असताना ते जे काही पाहुणे मंडळींना आमंत्रण देण्यापासून सगळी जी काही तयारी आहे, ठीक आहे, एकदा कार्यक्रम म्हटल्यानंतर काही खाऊ नसतं. आम्ही केलेलं आहे, आम्हाला कल्पना आहे. आणि एवढ्या तळमळीने त्यांनी जी काही या ठिकाणची तयारी केलेली आहे. आदरणीय जायडे साहेबांना सांगितलं की साहेब ट्रेनने ट्रॅव्हल करणं एवढं अवघड आहे इकडे. ते सकाळी 7 वाजता जातात आणि मुंबई तिकडे वसई विरारमध्ये रात्री 10 वाजता पोहोचतात. मग ते तेलंगे साहेबांपासून ते सगळ्यांपर्यंत आमंत्रण देण्यापर्यंत फार कठीण आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरती निस्वार्थपणाने फक्त सामाजिक दृष्टिकोनातून ते पुढे चाललेले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत असणारे संघटन या सर्वांच्या सहकार्याने आपल्या वसई विरारमध्ये येऊन आपण ज्या ज्या गोष्टींच्या मार्गदर्शनातून आम्हाला सांगितलं, ज्या काय आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या तुम्ही, त्या सगळ्या आम्ही सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू असं या ठिकाणी मी आश्वासित करतो. आणि सर्व उपस्थित आमचे जे काही सदस्य आहेत, पोलीस प्रतिष्ठानवरती ट्रेन करणारी मंडळी आहे, सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज व्यस्त जीवनामध्ये आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, जिथं आलेला आहे, धन्यवाद. आणि आज माहिती आहे मालिका लागते, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महिला देखील आहेत. आज ते काही एपिसोड वगैरे मेन असतात, हे सगळं सोडून आज आपलं दिनदर्शिका प्रकाशन करीत आहे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा नेताजींनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मला फोन केला होता. काय सुरुवात करताना थोडी अडचणी येत असतात, पाऊल नेहमी संयमाने टाकायचं असतं, संयमानेच चालायचं असतं. आणि कोणी किती जरी निवडण्याचा प्रयत्न केला, ताकद लावण्याचा प्रयत्न केला, मार्केट उचलण्याचा प्रयत्न केला, अजिबात काळजी करायचं नाही. कारण चांगलं काम करण्यासाठी कधी ताकद लावली लागत नाही, कोणाचं मार्केट काढण्याची आवश्यकता लागत नाही. केवळ राखावं लागतं सय्यम आणि शिवकार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सातत्य ठेवून आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे या सर्व कमिटीतील सर्व वसई विरार विभागातील कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथेच थांबतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
मित्रांनो आपला कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.